हो उपवासाचं आहे का ते? त्यानंतर टिळा लावण्यासाठी एक जण आला होता. त्याला आधी म्हणलं की पैसे किती लागतील, कारण या ठिकाणी खूप जण असे टिळा लावणारे फिरत होते. ह्या शाबवड्याची किंमत होती 50 रुपयाला एक शाबवडा. हे हॉटेल तुम्ही बघू शकता. तुला माहित नाही का आज माझा उपवास आहे ते? ह्या पूर्ण व्लॉग मध्ये सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, नमस्कार मित्रांनो, आमच्या पहिल्या व्लॉग मध्ये आज रविवार होता आणि सोबतच एकादशी होती, त्यामुळे आमचा उपवास होता. हो हो चालला वांगुळीला पाणी ठेव आणि शाबूची खिचडी बनव. भूक लागली जरा. गॅसवर पाणी तापेपर्यंत मस्तपैकी साबुदाणा खिचडी खाल्ली मी आणि नंतर खिचडी कमी पडल्यानंतर अजून शाबू दे बरं थोडा. शाबू तेवढाच होता, संपला. तुला माहित नाही का आज माझा उपवास आहे ते? मला माहित नाही. अजून शाबू कर आणि सोबत दही बी दे आणि चहा कर डबल. भूक लागली मला. काय करायलीस ते? साडी आपल्याला जायचं नाही का? ही साडी घालणार आहे का? बर बघू कुठली आहे साडी. आपण घेतलेली घेतली आहे का? बर. गिझर खराब झाल्यामुळे पाणी कळशीवर ठेवलं होतं आणि खूप डेंजर तापलं होतं. काय म्हणालीस? नवीन 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 नवरी दिसाली हो म्हणलं. नवीन नवीन नवरी दिसालीस? हो लवकर तयार. लुक तयार झालेला आहे. आता डायरेक्ट निघायचे. सरक की अय. अरे किती वेळ झालं का? मस्त पाहिजे. चलो डायरेक्ट आळंदी. फायनल लुक अशा प्रकारे. आता डायरेक्ट निघायचंय. चलो चलो लेट व्हायला. चलो काय पाहिजे आता? टिकल्याचं सापडणं गेले. सापडलं का? चलो 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 जल्दी कर कर. घंटा झाला नुसते लिपस्टिक आणि टिकल्या आणि पिकल्याच लावलेली. माझं बघ बरं तोंडावर मस्त पावडर लावली झालं. अरे पावडर बी लावायचे राहिले. पावडर दे. बघा काय पावडर आहे. पावडर कशात दिलीस पावडर? पण लावायला वा. कुठं लावायला? ते तो काढता. फोटो काढता. बरोबर. एकदम टाकाटाक लुक करून आम्ही निघालो आळंदीकडे. दुपारचे 1 वाजले होते. आबाळ आले ना वाटायला जरा. दुनियाच आबाळ आले इथं. नाशिक फाटा क्रॉस केल्यानंतर पुढे छोटंसं मार्केट होतं. या ठिकाणी टोप्या चष्मे विकायला होते. म्हटलं काहीतरी घेऊ म्हणून गाडी साईडला घेतली. या ठिकाणी 100 रुपयाला चष्मा कुठलाही घ्या, एक नंबर. कसं दिसायलाय? बायकोनं चांगला म्हणला म्हणून आता दुसरा चष्मा घ्यावा लागेल. 4-5 चष्मे बघितल्यानंतर हा वाला फायनल केला. चष्मा घालून निघालो 120च्या स्पीडनं मस्तपैकी. अर्ध्या रस्त्यात गेल्या गेल्या पावसाची भुरभुर चालू झाली. या ठिकाणी पूर्ण पुण्याच्या ट्रॅव्हल्स पार्क केल्या होत्या. पावसाची मजा घेत गाडी चालवत होतो. तोंडाला दुनियाचा पाऊस लागत होता, तरी पण गाडी चालवत चालवत पुढे गेलो. पुढे जाताच मस्तपैकी इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे इंद्रधनुष्य तयार झाला. पुढे जाताच एक उंच कमान दिसली आम्हाला. त्या कमानीचा व्हिडिओ काढत काढत पुढे ट्रॅफिक जाम होती थोडंसं. ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे आळंदीचं दर्शन झालं. एकादशी असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी होती आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जॅम होतं. या ठिकाणी मस्तपैकी गाडी पार्क करून मी एका हॉटेलमध्ये गाडी घेतली. तोंडावर पूर्ण चिखल उडाला होता. स्नेहा आणि मी नाश्ता करायला बसलो. गेल्या गेल्या शाबूवडे ऑर्डर केले. ह्या शाबूवड्याची किंमत होती 50 रुपयाला एक शाबूवडा. हे हॉटेल तुम्ही बघू शकता. 50 रुपयाला एक शाबूवडा. आम्ही 2 शाबूवडे घेतले 100 रुपयाला आणि मस्तपैकी शाबूवडा खाऊन नाश्ता केला. नदीच्या काठी जातात सुंदर असं नदीचं दर्शन झालं. त्यानंतर स्नेहाने घरी व्हिडिओ कॉल करून पूर्ण मंदिर वगैरे दाखवलं. त्यानंतर टिळा लावण्यासाठी एक जण आला होता. त्याला आधी म्हणलं की पैसे किती लागतील, कारण या ठिकाणी खूप जण असे टिळा लावणारे फिरत होते. तर तो म्हणला तुम्हाला द्यायचे तेवढे द्या. स्नेहाला खूप सारे फोटोज वगैरे काढायचे होते, त्यामुळे ती म्हणत होती की आत्ताच नाही, फोटो वगैरे काढल्यानंतर टिळा लावा.
त्या व्यक्तीकडे ऑनलाईन पेमेंट नव्हतं. मग त्याला म्हटलं की थोड्या वेळाने ये, चिल्लर वगैरे झाल्यानंतर तुला हाक मारतो. तो म्हणला ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही. शॉपिंग इथं बी शॉपिंग का काय तिथं? अरे काय आहे पूर्वाचं कशाचं किचन? अरे लेडीज शॉपिंग इथं बी लेडीजच का? मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या पितळेच्या आणि तांब्याच्या वस्तू बनवल्या होत्या. खूप सुंदर अशा प्रतिमा होत्या, महादेवाच्या मूर्ती वगैरे होत्या, विठ्ठलाच्या मूर्ती होत्या. या ठिकाणी महादेवाची एक मूर्ती आवडली स्नेहाला, पण त्याची प्राईस खूपच होती. 700 रुपयाला एक मूर्ती होती. कोणता? 250 रुपये. हां कुठं आहे बघ तुझ्या नावाचं कुठं आहे? हेच आहे का तुझं नाव? माझं नाव जोडक. उडक माझ्या नावचं सरक. काढून नसते दाखवत, राहू दे. अगं ते पांढरं शेपट दिसायले ते गोल्डन तर घे. गोल्डन होते बघा पलीकडे. अगं काय घ्यायलीस गी? काय ते नको राहू दे. तसले बक्कळ आहेत, 4-5 आहेत घरी. राहू दे. हां थांब नीट. आज जरा फोटो काढतो मस्त पैकी. उपवासाचा का विचार आधी? उपवासाचा आहे का विचार? हो उपवासाचा आहे का ते? हे बी काढून दे मला. अगं स्नॅक दे ना काढून. अगं ते दे मला, राहू दे. अगं ते दे ग. उपास मोडते का तुझा? देव करायला का उपास तपास? नाही पाणीपुरी डबो का? चलो. स्नेहाला पाणीपुरी खायची होती, पण उपवास असल्यामुळे तिला मी खाऊ दिलं नाही, तर त्याच्यामुळे ती थोडीशी नाराज झाली होती. ही आहे ज्ञानेश्वर महाराजाची समाधी मंदिर. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं मध्ये जाऊन. त्याच्यानंतर स्नेहाला गजरा घालायचा होता, त्यामुळे तिने गजरा वगैरे निवडला. त्यानंतर गजरावाल्या काकूंना मोबाईल देऊन त्यांना व्हिडिओ शूट करायला लावला. गजराला धर आणि असं बघ. धर ना तू दाद्या. इकडं बघ की थोडं. त्यानंतर पुढे जाऊन आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली, मार्केट फिरलो. ह्या पूर्ण व्लॉगमध्ये सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मी जी पाहिलेली या ठिकाणची जी घाण होती. म्हणजे मंदिराच्या समोर अक्षरशः लोकांनी लघवी वगैरे केलेली होती, संडास वगैरे केली होती. आमना एक काढतो मस्त. चल कसं सोडायचं माहिती ना? हा ठेव ते स्टॉल ठेव. हा चल चल. फोटो व्हिडिओ काढतो. चल. ह्या एका दिवसामध्ये स्नेहाने कमीत कमी 100 ते 150 फोटोज काढले होते. पायरी बघ. सोड तर तिथंच ठेव, पाठवू नको. पूर्ण दर्शन झाल्यानंतर संध्याकाळचे 7:30 वाजले. त्यावेळेस आम्ही निघालो घराकडे. गाडीवर खूप थंडी वाजत होती, त्याच्यामुळे संध्याकाळी मस्तपैकी गावरान गुळाचा चहा घेतला. गुळाचा चहा मस्तपैकी.
संध्याकाळच्या सुमारे 8 वाजता आम्ही घराकडे निघालो. जाता जाता स्नेहाने म्हटलं की भाजी वगैरे घ्यायची आहे, त्यामुळे आम्ही एका साईडला थांबलो. त्यानंतर स्नेहानेच निवडलेल्या टोमॅटोमधून हळूच एक टोमॅटो उचलला आणि तो तिच्या हातात दिला. बट तोच टोमॅटो तिने फेकून दिला. त्याच्यानंतर भाजी वगैरे घेऊन आम्ही नीट निघालो घराकडे. मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर नक्कीच